काम ठेवलेली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला आज तुम्ही जर गेला की काय ठरलंय हे तुम्हाला कळायला पाहिजे। 10 तारीख आपण शासनाला देतोय। 10 तारखेच्या अगोदर आमच्या 5 मार्काच्या मान्य झाल्या नाही तर त्या ठिकाणी 11 तारखेला त्या ठिकाणी आपण हे मुदत आंदोलन उपोषण करणार आहोत। रिक्षा चालक मालक एक चुकीचा, रिक्षा चालक मालक एक चुकीचा, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, नवी मुंबई रिक्षा महासंघाचा, रिक्षा चालक मालक एक चुकीचा। या ठिकाणी नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने नवी मुंबई पनवेल संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा चालकांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागणीपैकी महाराष्ट्र शासनाने बाईक टॅक्सी याला परिवहन भवन उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी बाईक टॅक्सीला मंजुरी दिलेली आहे। याचा नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने सर्वप्रथम आम्ही तीव्र करतोय, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय आणि आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की बाईक टॅक्सी आपण हे तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा चालक या परिवहन आयुक्त कार्यालयासमोर नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली येत्या 10 तारखेपर्यंत त्यांनी तो निर्णय मागे घेतला नाही तर त्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण केलं जाणार आहे। नवी मुंबईतील आणि सर्व महाराष्ट्रातील रिक्षा चालकांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये बाईक टॅक्सी निर्णय तात्काळ शासनाने मागे घ्यावा, महाराष्ट्रामध्ये CNG बाटला टेस्टिंग करता या गेल्या वर्षी 600 ते 700 रुपये होते ते आता CNG टेस्टिंग धारक म्हणजे सेंटर हे त्या ठिकाणी 2800 ते 3500 रुपये घेतले जातात, त्याचे दर निश्चित करण्याकरता दुसरा मुद्दा आम्ही शासनाकडे मांडलेला आहे। तिसरा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये रिक्षाची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, परवाने वाटप हे महाराष्ट्र शासनाने तात्काळ बंद करावेत। चौथी मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनाने रिक्षा व टॅक्सींना HSRB नंबर प्लेट ही सक्ती केलेली आहे, तर आम्ही महासंघाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे मागणी केलेली आहे की रिक्षा आणि टॅक्सी या निर्णयातून ती वगळण्यात यावी, म्हणजे HSRB नंबर प्लेटची सक्ती ही शासनाने करू नये, रिक्षा आणि टॅक्सीला त्याच्यातून वगळण्यात यावं। त्याचबरोबर नव्या मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असो ओला उबेर या गाड्यांची संख्या ही बेकायदेशीरपणे त्यांना शासनाची कोणतीही मान्यता नसताना ते चालू आहे, त्यामुळे आमचा रिक्षा चालक हा देशोधडीला लागलेला आहे, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे। कोरोना काळामध्ये आमचे रिक्षा चालक कर्जबाजारी झालेले आहेत। या जर मागण्या या शासनाने या जर विचारात घेतलं नाही आणि जर त्या मागण्यांचा त्यांनी जर तात्काळ दखल घेतली नाही तर नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली या 5 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई हुतात्मा चौक या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही। शासनाला आमची त्या ठिकाणी दखल घ्यावीच लागेल। 10 तारखेपर्यंत आपल्या या माध्यमातून आम्ही अल्टिमेटम देतोय की शासनाने याचा विचार करावा आणि या 5 मागण्या आमच्या तात्काळ मंजूर कराव्यात, अन्यथा यापुढची लढाई ही आमची शासनाबरोबर असेल आणि बेमुदत आमरण उपोषण करण्याकरता नवी मुंबई रिक्षा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आणि माझी सर्व टीम या ठिकाणी तयार आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी एकत्रित या, एकजूट व्हा, संघटित व्हा आणि विजयाची लढाई लढण्याकरता सर्वांनी तयार राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओला उबेरचे जे आहेत ते काय स्टँडर्ड नाही, त्यांचे रेट कधी कमी होतात कधी वाढतात, ते भाजीपाला बनवून टाकले त्याने, त्यांची काय स्टँडर्ड आहे का? मीटरचे फीस आम्ही भरतो, RTO वाल्याला गव्हर्नमेंटला कमाई ते रिक्षावाल्यांना होतात आणि रिक्षावाल्यांना दंड ते ओला उबेरवाल्याला तो पोषण करतो। ते काय बंद करायचं नाही का? ओला उबेरचे काय रेट फिक्स आहे का? स्टँडर्ड आहे का त्यांची? गव्हर्नमेंटने रिक्षा चालकांना स्टँडर्ड रेट दिला आहे, तुम्ही ह्याप्रमाणे पैसे घ्या, पण ओला उबेरला काय स्टँडर्ड आहे का? त्यांचे रेट मिनिमम 60 रुपये 70 रुपये घेतात। ते बाहेरचे भाडे आले त्याला 150 200चे भाडे 100 रुपयेमध्ये घेऊन जातात, 60 रुपयेमध्ये घेऊन जातात। हे काय त्यांचे स्टँडर्ड चालले का? हा किती चुकीचे आहे।
तुम्ही जर ओला उबेर चालवायचं तुम्ही काहीतरी रेट तर एक स्टँडर्ड करा ना. जसा रिक्षा चालकांसाठी एक रेट स्टँडर्ड आहे, तुम्ही मीटर प्रमाणे घ्या. त्यांची काय स्टँडर्ड नाही आहे. हा चुकीचा आहे. हे सरकार प्रशासन जे आहे त्यांच्यावरती प्रतिबंध लावो. आमचं एवढंच मान्य आहे. प्रशासनाकडून काय मागणी आहेत ते बोला. ते ओला उबेरवरती तुम्ही प्रतिबंध लावा, नाहीतर त्यांची काय स्टँडर्ड फिक्स करा. तुम्ही एवढेच भाडे घ्या. ते ओला उबेर चालून मला काय हरकत नाही आहे, मला काही त्रास नाही, पण त्यांची एक रेट तर स्टँडर्ड व्हायला पाहिजे की नाही. तुम्ही रिक्षा चालकांना बोलता तुम्ही एक मीटर प्रमाणे पैसे घ्या, तुम्ही रेट माझे स्टँडर्ड करून दिलं, पण ओला उबेरसाठी काय आहे, तुमची काय रेट नाही आहे. तुम्ही कधी लोकलचं 70 रुपये भाडे घेतात, ते 10 किलोमीटरचे भाडे तुम्ही 60 रुपयामध्ये घेऊन जातात. हे काय तुमची रेट आहे का? माझे एवढंच मांग आहे. महासंघाच्या वतीने आज आम्ही सर्व संघटना एकत्र आलो होतो की आमच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता आम्ही आज एकत्र आलो होतो. शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की जो बाटला टेस्टिंग जो आहे त्या बाटला टेस्टिंगमध्ये गेल्या मागच्या 2 वर्षामध्ये जर बघितले आपण तर त्याची किंमत 700 रुपये होती. त्याची आज जर विचार केला आपण तर 3,500पर्यंत ते पैसे आम्हाला मोजावे लागतात. खरं तर हे खरं अन्याय आमच्या रिक्षावाल्यावर. कारण दिवसभर आम्ही ते मेहनत करून कुठे 1000 रुपये कमवतो आणि त्याच्यामध्ये 3,500 आम्हाला बाटला टेस्टिंगसाठी आज खर्च करावे लागतात. खरंच किती शासनाने नक्की दखल घ्यावी एवढीच आमची मागणी आहे. मी नवी मुंबई रिक्षा महासंघाचा सरचिटणीस सचिन शेलार. शासनाला एकच प्रश्न विचारू शकतो की HSRP जो नंबर प्लेट हे तुम्ही लोकांनी रिक्षा चालकांना व टॅक्सी चालकांना जो नियम लागू केलेला आहे तो कोणत्या नियमाने आणि कोणत्या धोरणाने व काय समजून की आपल्या शासनाकडे महसूल गोळा होण्यासाठी आपण HSRPचे नंबर प्लेटची सुरुवात करत आहात का? हा सर्व एक सामान्य रिक्षा चालकांना व टॅक्सी चालकाला पडलेला प्रश्न आहे. तर शासनाला विनंती आहे की HSRP नंबर प्लेटमधून रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांना वगळण्यात यावे. कारण हा जो HSRP नंबर प्लेट बसवण्याचा नियम लागू केलेला आहे याच्या मागचे धोरण काय सरकारचे व या धोरणानुसार रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांचा HSRPच्या नंबरचा काही उपयोग नाही आहे. तर शासनाकडे आमच्या महासंघाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांच्या वाहनांना HSRP नंबर प्लेटातून वगळून यावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी नवी मुंबई रिक्षा महासंघातर्फे CGO कॉम्प्लेक्स पेट्रोलियम अधिकारी यांना एक निवेदन देण्यात येणार आहे. जे CNGचे बाटला पासिंगचे रेट आहेत ते अगोदर 600 ते 700 होते आणि आता 3 ते 3,500 केलेले आहेत. गेल्या महिन्यामध्ये त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ आपण CNGचे दर निश्चित करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. आज रोजी त्या रावत साहेबांना आज निवेदन देणार आहोत की येत्या 7 दिवसामध्ये CNG बाटलाचे टेस्टिंगचे दर कमी न केल्यास आपल्या कार्यालयावर आंदोलन छेडलं जाईल. याची जबाबदारी सर्वस्वी रावत साहेबांची राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.